नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील आडगाव धात्रक फाटा येथील पोलीस हाऊसिंग सोसायटीमधील रहिवाशांनी पाणी टंचाई, अपुऱ्या पायाभूत सुविधा व अपघातजन्य परिस्थितीच्या विरोधात आवाज उठवला आहे। नाशिक महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। सुमारे 300 फ्लॅट्स असलेल्या या पोलीस वसाहतीत केवळ 2च नळ जोडणे असून पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे। अनेकदा पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे। त्यातच पाण्याचा दाबही कमी असल्याने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण परिसरात पथदिव्यांचा अभाव असल्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे। या भागातून आडगाव म्हसरूळ मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते आणि धात्रक फार्म देशमुख चौक परिसरात रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना व महिलांना जीव मुठीत धरावा लागतो। त्यामुळे या ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। आणि वॉलमन हे जबाबदार कोटी रुपये खर्च करून काही वाहिन्या टाकलेल्या आहेत। तिथं पाण्याच्या नवीन टाक्या देखील झालेल्या आहेत। पुन्हा पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर हा गेलेला खर्च कुठे गेला याच्यावर काही चिंतन व्हायला। निवेदनात प्रत्येक विंगसाठी स्वतंत्र नळ जोडणी, किमान 2 बोअरवेल्स मंजूर करून पाणी पुरवठा सुरळीत करणे, परिसरात पथदिव्यांची उभारणी, देशमुख चौकात गतिरोधकांची उपाययोजना त्वरित करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास लवकरच तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। ॲडव्होकेट सुरेश चव्हाण, रमेश चव्हाण, अशोक पवार, सुरेश चव्हाण, जी.के. शेलार, आर.टी. ढोले, आर.आर. वैसाने, वाय.जी. गायकवाड, प्रशांत खरोटे, बी.के. सोजवळ, सचिन अहिरे, दीपेश इंदवे, सागर निकम, सीमा सोनवणे, वनिता खरोटे आदी यावेळी उपस्थित होते।